आम्ही ज्या हॉटेलच्या तिथे थांबलो होतो तिथे अशी मस्त सुंदर नारळची झाडे एकदम छान दिसते ते. आणि आता आम्ही ना बीचवर जाणार सकाळी सकाळी. आता 7:15 झाले, थोडं उजेडले. मग म्हटले एकदा बीचवर जाऊन येऊन मग दुसरीकडे जायचे. गाडीत बसलो तर गाडी एवढी थंड थंड झाली आहे, पण बाहेरचं वातावरण एकदम मस्त आहे. नॉर्मल, ना थंडी आहे ना गरमी आहे ना. इथला समोरचा व्ह्यू एवढा मस्त आहे. झाड या बीचवर जाणार आहे आम्ही आता. तशी सूर्य उगवतोय. We are going to beach. आणि सकाळी सकाळी पण एवढे लोक मस्त पाण्यात आंघोळ करू राहिले. काय हो, कसं वाटतं इथं? मला एक गोष्ट सांग, या भागातली तुला कोणती गोष्ट पसंत आली? म्हणजे कोकणातली बीच एकदम भारी वाटतं. पण जास्त पण पाण्यात नाही गेलं पाहिजे. येस, आणि आपण जातच नाही तसं पण. सिर्फ टहलना पसंद है. इथे खूप मोठं हॉटेल आहे आणि त्यांचं ते प्रायव्हेट बीच आहे. तर काल तिथं लग्न होतं. थंडी एवढी का पाण्यात जायची इच्छा होत नाही होते. इथे शाळेची सहल आली आहे आणि हे मुलं आणि मुली मस्त पाण्यात खेळत आहे आणि त्यांचे सर लोक अशी इकडे उभं राहून त्यांच्यावर देखरेख करत आहे. दोन्ही पण ठिकाणी शाळेच्या सहलीच आहे. बोला काय तुमची फिलॉसॉफी काय? लाटांवरून उदाहरण देत होतं का? काय पण माणसाचं आयुष्य लाटांसारखं आहे. लाट नाही का, सुरुवातीला काहीच नसते, नंतर लाट तयार होते, नंतर संपते. दाखवू का? एक्सप्लेन करू? बघा, लाट तयार होते, तयार झाली, खतम. आपलं पण आयुष्य असंच आहे. बदक नाही तो, कावळा आहे. हा, कावळा आहे. सायली लगेच पाण्यातून मला मागून बोलून घेते. त्याला भीती वाटते. आता इथं ड्रॉइंग नाही, कोणाची हँडरायटिंग भारी याचा कॉम्पिटिशन चालू आहे. वैभवची की माझी, आणि ते त्यांना माहीतच आहे. कोणाची चांगली? मैंने लिखा है और ये मेरे पति ने लिखा है. तुम्ही सांगा दोघांचं. माझा दुसरा चान्स होता. नाही नाही नाही. सही टाकेन. सायली काय म्हणली तू मागाशी? मला आता इथून जाऊ नये वाटत. इथं मुक्कामी राहते. सकाळी चांगलं वाटतं. मी म्हटलं की असा व्ह्यू असला तर मी रोज 1 घंटा मॉर्निंग वॉक करत. बाई काय परवडायचं नाही तो मॉर्निंग वॉक. आता मी वैभवनी तुम्हाला काय लिहिलंय ना ते दाखवते. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त जगता आलं पाहिजे. कुठून आज एवढी फिलॉसॉफी यांच्यातली निघू राहिली काय माहिती. आता मी घेणार आहे नाश्त्याला नारळ पाणी. दोन्ही मिक्स वाला मिडियम. काल आम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली, 2 नारळ पिलो होतो, एक मलाईवाला आणि एक प्युअर पाणीवाला. जे प्युअर पाणीवाला होतं ना ते एकदम पानसट होतं. त्यामुळं मग काकांना आम्ही सांगितलं मिडियम वाला द्या, म्हणजे ॲटलिस्ट गोड तरी राहील आणि मलाई पण भेटत राहील. मिडियम वाला द्या. ब्युटिफुल. बस थांबते तस. घरून आम्ही बेळ आणली होती आणि याला एवढी भूक लागली का आता सकाळी सकाळी बेळ खाऊ राहिले. काय हो, भूक लागली. चला नाश्ता करायला जाऊ लवकर. आता घरच्या बेळची टेस्ट जरा जास्त चांगली लागते. खरं बाहेर लागतं. आणि आमच्या येवल्याची बेळी मम्मी पप्पा घेऊन आले. इथून तर निघालोय आता आम्ही. आता नाश्ता करणार आणि पुढे आरेवारे बीचला जाणार. आज आम्ही नाश्ता करतोय लोके गावणे थालीपीठ.
कसं आहे बरं लागतंय. नाश्ता हा जेवणासारखा आणि सगळ्यात टेस्टी पदार्थ हा आहे. मग हा आहे ना. अजून हे बाकी टेस्ट करायचं. पण मला हे आवडले थालीपीठ. समुद्र असं रोडच्या कडेने डायरेक्ट इथं खोल समुद्र आहे, म्हणजे बीच नाही इथं आहे ना. आणि लोक पर तिथपर्यंत गेले खाली पण. जिथं नाही तिथे त्यांना फक्त टुर्नामेंट. क्रिकेट दिसलं का गाडी थांबली. हा आता इथे पोरांची टुर्नामेंट चालली. अच्छा आरे बीच हा वारे पुढं याच्या पलीकडे हा बघा याच्या पलीकडे तो का? इकडे घ्या साईडला. हा वारे. अच्छा ते आरे वारे म्हणता. अरे वा. आरे बीच हा आहे आणि वारे बीच पाठीमागचा आहे. हम्म. त्यामुळं थांबलोय आता आम्ही नारळ पाणी प्यायला आणि हे समोर आरे वारे बीच चालू. आताच आम्ही रत्नागिरीत पोहोचलोय. आम्ही रत्नागिरीला आलोय आता. आणि हे कोणतं बीच आहे? मांडवी ना. मांडवी बीच. हा इथं रत्नागिरी म्हणतात प्रॉपर. आता आम्ही चाललो एक रत्नदुर्ग फोर्ट बघायला. इथं रत्नदुर्ग किल्ल्याची शिवसृष्टी आहे. आणि आता असं इकडं किल्ला आहे जे की आम्ही डायरेक्ट वरतीपर्यंत गाडीने जाणार आहे. कारण ऊन जरा जास्त आहे दुपारची वेळ म्हणून. इथं असं एकदम सुंदर व्ह्यू दिसतोय वरतून. आणि ते तिकडं शिवसृष्टी जे की रत्नदुर्ग फोर्टच्या तिथंच आहे. रस्त्याने अशी एंट्री इथून. किल्ल्यावर इथं देवीचं मंदिर आहे, भगवती मंदिर. सावली त्याच्यामुळे सायली खुश आहे एकदम. कारण तिला उन्हात चालायला बिलकुल नाही आवडत. मला नाही वाटत रानात काम करशील तू म्हणून. इथे ना असं किल्ल्यावरून शिप पॉइंट आहे. आमचे पहिले डोक्यावर रुमाल घेऊन एवढ्या रुमाला काही होणार नाही, पण तरी पण तिला छान आता आरामाची गरज आहे. कालपासून नुसतं फिरतच. करू आज आराम करू. किल्ला खरंच सुंदर आहे. किल्ल्यावर एवढे झाडे आहे डायरेक्ट मोठे मोठे है ना. सावली भरपूर आहे. शिवाजी महाराज की जय. ही शिवसृष्टी आहे जे की वरतूनच दिसते. किती सुंदर आहे ना. हा जो बीच आहे ना हा भाटे बीच आहे. तो असा आहे ना बायो एलिमिनेटिंग बीच आहे जे की मोती सारखं असं पाणी चमकतं ब्ल्यू ब्ल्यू जसं एकदम मस्त असं म्हणते या बीचला. पण असं ते कंटिन्यू नाही दिसत म्हणते जे की ओकेजनली किंवा असं कधी कधी दिसतं ते सांगू पण नाही शकत. बीच को जाने का रस्ता आहे. व्ह्यू तर छान आहे इथला. येते पण आता नारळ पाणी घेऊन येते. कारण असं इथे दमट वातावरण आहे ना, जास्त हायड्रेशनची गरज असते. आणि पाणी मस्त राहतं कूल है ना. यांना न आवडणाऱ्या माणसाला पण इथे नारळ पाणी एवढं आवडतं की हे दिवसातून चौथं आहे त्यांचं. हे एक मंदिर आहे जिथं आम्ही आलोय.
मंदिराला प्रदक्षिणा घालून सुंदर असं हनुमान मंदिर. मी आता मस्त आरेवारेचं बीच बघून आणि असं व्ह्यू एन्जॉय करून चाललंय पुढे. ते खूप सुंदर बीच आहे हा. आत्ताच आम्ही या हॉटेलवर रूम बुक केली, जे की बीच साईड आहे हॉटेल. त्यांचा प्रायव्हेट बीच आहे आणि ही आमची रूम आहे. आणि हे की सुंदर हॉटेल आहे असं रूम आहे. Beach. See with this view. तर आम्ही जाणार आहे पाण्यात. हे पूल मध्ये गेले. भयानक लाट आहे पण. सूर्य ऑलमोस्ट मावळलाय आता. एकदम थोडा थोडा राहिला. पूर्ण शांतता आहे. आणि हेच बीचच्या लगत असणारं हॉटेल आम्ही बुक केलंय. आता आम्ही जाणार आहे मस्त जेवण करायला, जे की कोकणी स्पेशालिटी जे राहतं ते खायला. तिथलं लोकल हॉटेलवर पण असेल, पण मग आम्ही जाणार आहे बाहेर जे तिथलं ऑथेंटिक आहे ते खायला. तिथं जेवण ते तांदळाची भाकरी आणि काजू पनीर भाजी आणि सोलकढी जेवण झालंय. आता आम्ही थोडं फिरतोय. तर मग मी आता माझा ब्लॉग एंड करते. Thank you for watching and please like, share, subscribe.